मित्रांनो, हा आहे आमच्या गावाचा प्रवेशद्वार. बघू शकता आपण. आता वारा भरपूर सुटला आहे, का छत्री आली नुसती. पाऊस भरपूर असल्यामुळे काय झालं आहे, कॅमेरा छत्री खाली पकडावा लागतो आणि हलते छत्रीसारखी. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. तर मी तुम्हाला घेऊन आलो आज आपल्या ओढ्याच्या शेतावर. आणि पाणी बघा किती साचलं आहे, ते भरपूर पाणी आहे. नदीचं पूर्ण पाणी रिटर्न आलं आहे, तो आपल्या शेतामध्ये येऊन बसलं आहे पाणी. कारण की नाल्याचं पाणी पास होत नाही, मोठा नाला आहे, भरपूर ओढा खूप मोठा आहे आणि तो पाणी पूर्ण आपल्या शेतामध्ये बसला आहे. आणि तिथे आपला आता भात पण बुडालेला आहे, ज्याला आपण राब पेरणी केलेला आहे तो. तर मंडळी, ही आहेत आपली शेतं, समोर पाण्याखाली आहेत. ती दोन्ही पण जवळून दाखवतो मी तुम्हाला. ह्या शेतांचं नाव आहे ओढ्याची शेतं. म्हणजे हा नाला आहे, त्याला आपण ओल पण म्हणतो. हा जो नाला आहे, जो उल्हास नदीला खाली जाऊन मिळतो आणि इकडून दूर वरती जंगलातून येतो. भरपूर पाणी असतं त्याला. तरी ओढ्याची 2 शेतं आहेत आमची. आणि तिथे शेतावरचे देव आहेत, तिथे देवी आहेत त्या इथे, त्या पण आता पाण्याखाली गेलेल्या आहेत. आणि ह्या इकडे ते तुम्हाला मी त्या आमच्या मोठ्या ब्रिजवरून दाखवेल. तिथे आमचं ग्रामदैवत आहे चेडोबा. तिथे पण पाणी तेवढं वर जात नाही, उंचावर येते. पण ते हा गेट आहे, कोणीतरी उघडला होता. इकडे कोणी येत नाही सहसा, म्हणजे आता लक्ष टाकायला येत नाही तेवढे. पप्पा सारखे येत नाही आता. हे बघा पाणी बघा किती शेतामध्ये. हा जवळजवळ शेतामध्ये 5 ते 6 फूट पाणी भरलेलं आहे या खालच्या शेतामध्ये. आणि इकडे पण जवळजवळ 4 फूट पाणी आहे. आणि इथे राब टाकलेलं आहे भात. तर तो आता बहुतेक पाणी जर कमी झाला आजच्यात तर राहील, नाही तर मग 2 दिवस जर पाणी बसला तर मरून जाईल. मंडळी, या वेळेत आहे ना दुबार पेरणी करायला लागणार आहे आपल्याला. आणि आत्ता काय झालं आहे, दहिवली ब्रिज पण पाण्याखाली गेलेला आहे आणि तिकडची पण सर्व पब्लिक आपल्याच ब्रिजवरून जाते. कारण की दुसरा ज्यांना रस्ता नाही आहे, नेरळ कळम जो महामार्ग आहे त्याचा दहिवली पूल पण पाण्याखाली गेलेला आहे. तर तिकडे पण जाऊन आपण बघू किती पाणी येते. त्याच्यानंतर आपल्याला संगमेश्वरला पण जायचं आहे, बघू. ते पण देवस्थान पाण्याखाली गेलेलं आहे. तर जमलं कसं पाणी कसं आहे, पाऊस कसा आहे जास्त, तर त्याप्रमाणे ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर चला आपण जाऊ आता दहिवली ब्रिजवर. मित्रांनो, समोर आपण बघतो टॉवर टाटाचा. आणि हा आहे आमचा मैदान, ज्याचे नाव आहे टॉवरचे मैदान. तर इथं आमचं बालपण गेलेलं आहे. खेळण्यापासून क्रिकेट असू दे, दुसरे कुठलेही खेळ असू दे, तर इथे जास्तीत जास्त ते क्रिकेटच खेळायचो आम्ही. आणि इकडे या झाडाच्या मागे आमची शाळा होती, मराठी शाळा झेडपीची आहे, म्हणजे अजून ती. आणि या साईडला इकडे इथून आम्ही चालत जायचो, ज्यावेळी 8वी 9वी 10वी तिथून आम्ही चालत जायचो इकडे पुढे. आणि दहिवलीला जायचो आणि तिथून बसमधून आम्ही पोशीरला शाळेत जायचो. तर हा आमचा म्हणजे हा जो रस्ता आणि हा क्रिकेटचा मैदान, हे आमच्या आठवणीतला न विसरण्यासारखा भाग आहे. ही नदी आहे इथे आणि नदीचं पाणी इथे हा शेत आहे, शेतामध्ये आलं आहे रिटर्न, जास्त झाला आहे तो. आणि इथे भुसा सोडलेला आहे, माशांचा जाळा. गाळाभर पाण्यामध्ये कोणीतरी उतरलं इथं. हो, हां, मित्र गेला माझा, तो चांगला व्हिडिओ बनव. मित्रांनो, हा आहे आपला तलवाड्याचा ब्रिज. आणि ही उल्हास नदी बघा किती मोठा पात्र आहे हा. हा नदीचं पाणी बघा. हा पूल बुडत नाही आपला, किती मोठा पूर झाला तरी भरपूर उंच आहे हा बघा. आणि हे समोर दिसतंय तर आपलं ग्रामदैवत आहे चेडोबा, इथे या झाडांच्या खाली. जे आपल्या शेतावरून मी दाखवत होतो पण दिसत नव्हतं ते. तर मित्रांनो, मी आलो त्या दैवलीच्या पुलावर आणि पुलावरून पाणी गेलेलं आहे, बघू शकता आपण. आणि नवीन पुलाचे ठेवे दिसतात मागे आहे, ते काम चालू आहे, अजून खूप काम बाकी आहे त्याचं. आणि या जुन्या पुलावरून पाणी गेलेलं आहे. हो, यही पहुंचा था मैं पुल के पास, तो पानी
दरवर्षी या पुलावरून पाणी जातो. जेवढ्याला पूर होतो ना तेवढ्या वेळेला पुलावरून पाणी जातो. पलीकडे काही लोक दिसतात बघा दहिवलीच्या बाजूने, ते पण पूल बघायला आलेले आहेत. आणि या बाजूला आम्ही आहोत. एक कुत्रा आलाय वाहत आता. हा बघा, हा बघा, निघेल तो, निघेल, दूर जाईल, निघायला निघेल तो, निघेल निघेल तो, येईल का? हा निघेल बाहेर, तो काय निघेल ना. कुत्रा चांगला पोहतो पाण्यामध्ये. तर मित्रांनो, तो कुत्रा आला होता वाहत, तो आता निघालाय बाजूला. चांगला पोहतो कुत्रा पाण्यामध्ये, तर निघतो. तर मी आता आहे धामोत्याच्या काटेरी पुलावर आणि आता आपण पाणी बघतोय किती येते. इथे पण पाण्याचा प्रवाह भरपूर आहे, जोरामध्ये वाहतो खूप पाणी इथे. मंडळी, मी आता एक करामत केलेली आहे. ही नदी आहे, आमचा उतार आहे. उतार म्हणजे जिथे पाण्याचा प्रवाह कमी उन्हाळ्यात असतो त्याला उतार म्हणतात. तिथून आम्ही बैलगाडी घेऊन यायचो या साईडला. आणि आत्ता इथे हा ब्रिज दिसतोय ना, याच्यावरती जवळ 2 फुटापेक्षा पाणी आहे नदीचाच. आणि तिथून बाईक घेऊन आलो मी. तशी मला सवय आहे, पण आता मी आलो नव्हतो याच्या अगोदर भरपूर दिवस. तर किती खचलाय वगैरे रस्ता काय माहिती नव्हता. रेनकोटवाला त्याने मला सांगितलं की आण मधीतून, आणि टाकली गाडी मी. जवळजवळ 2 फुटापेक्षा जास्त, 3 फूट पण असेल पाणी. गाडी गेली होती अर्धी पाण्याखाली, मी आणली तशीच. सवय आहे म्हणजे मला. तर असं नाही करायला पाहिजे होतं, पण मला दुसरं 4 किलोमीटर फिरून जायला लागलं असतं, म्हणून इथून टाकली गाडी मी. आणि नदीचं पाणी आत्ता थोडासा कमी व्हायला लागलं आहे. मित्रांनो, मी आहे आता संगमेश्वरला. आणि नदीचं पात्र एवढं वर आलेलं आहे ना की ते मंदिर आपलं नदीमध्ये होतं ते पूर्ण पाण्याखाली गेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी ते. हा नदीचा प्रवाह बघा, भरपूर स्पीड आहे पाण्याला. ही आपली उल्हास नदी. आणि इथून ही समोरून आली चिल्लार नदी. आणि उल्हास नदीला वर एक नदी अटॅच होते, तिचं नाव आहे पेज नदी. असा हा 3 नद्यांचा पाणी आहे. आणि इथे सेंटरला जो पाण्यामध्ये दिसतो, इथं आपलं संगमेश्वर मंदिर आहे, शंकराचं पांडवकालीन आहे ते आता पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. आणि मी जिथं आता उभा आहे ते आहे बहिरदेव. कोल्हारे गावाचं ते दैवत आहे बहिरदेव. तिथे मी त्या शेडमध्ये आता. आणि मी जिथे आता उभा आहे ना, हे बघा, इथे रात्री म्हणजे सकाळी पाणी येऊन गेलं. ही जी लाईन दिसते म्हणजे कचऱ्याची लाईन, इथपर्यंत पाणी होतं. ते आता पाणी कमी होत गेलं आहे. पण पाऊस जर चालूच जर राहिला तर पाणी पुन्हा वाढू शकतो. इथे आपल्याला हे जुने शिवलिंग आहेत जे नदीपात्रात पडलेले वगैरे होते पूर्वी, ते आता बाहेर काढून ठेवलेले आहेत. हा नंदी आहे. अजून इकडे छोटा नंदी पण आहे. हा एक छोटा नंदी. आणि हे शिवलिंग आहे. दत्तात्र्यांची मूर्ती पण कोणीतरी येतं ठेवली आता इथे. तर हा नदीचं पाणी बघा. आपला तुम्ही पहिला जर ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये बघितलं असेल नदी खूप खाली आहे. तसा जो नदीचा उन्हाळ्याचा पात्र आहे तो खूप खाली आहे. आणि आता नदी एवढ्या वर आलेली आहे. खूप पाणी आहे इकडे. इथं आपल्याला दिसतोय तो वाकच ब्रिज आहे. पाणी त्याच्या पण नदीचं पाणी जे आहे ते पण त्याच्यावरून लवकर जात नाही, तो पण उंच आहे. याच्यापेक्षा उंच आपला तलवाड्याचा ब्रिज आहे. तर आज आपण दहिवलीचा ब्रिज, धामोतेचा ब्रिज आणि तलवाड्याचा ब्रिज आणि वाकच ब्रिज असे 3 ब्रिज बघितले जे उल्हास नदीवर आहेत. आणि त्यांना पाणी त्याच्या खाली किती आहे ते आपण बघितलं. 2-3 दिवस झालं पाऊस भरपूर पडतो, त्याच्यामुळे नदी एकदम दुथडी भरून वाहते. तर मी इथेच थांबतोय. आजचा व्लॉग आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.